अभिनेता सुबोध भावे देखील स्मिताताईंच्या दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचला। त्यावेळी त्यांनी काय भावना व्यक्त केलेल्या आहेत आपण पाहूयात। माझ्यासाठी ती अभिनेत्री नव्हती, माझ्यासाठी ती आई होती। जो पहिलं काम मी तिच्यावर केलं तो पेशवाईमध्ये बाजीरावची भूमिका केली होती। तिने विश्वास दाखवला, त्याच्यामुळे मी इंडस्ट्रीत आलो। त्याच्यानंतर काही काम नव्हतं माझ्याकडे। एक दोनदा असं झालं की कुठेतरी मला काम देण्यात आलं नाही, काढण्यात आलं। तिच्यापाशी जाऊन रडलो मी, स्मिताताई मला असं असं झालं, मला नाही घेतलं। ती म्हणली मी जिवंत आहे तोपर्यंत तुला कधीच उपाशी बसावं लागणार नाही, माझ्याकडे तुला कायम काम असेल। आणि सातत्याने तिच्याबरोबर मी काम केलं। कधी ती निर्माती असताना, कधी ती अभिनेत्री म्हणून। अवंतिकामध्ये तर जशी ती माझी पडद्यावरती आई होती, ती खरंच माझी आई होती। कितीतरी गोष्टी मी तिला हक्काने सांगू शकायचो, तिचा सल्ला विचारू शकायचो, आणि ती सुद्धा हक्काने मला ओरडायची, माझ्या रागवायची, तितकंच प्रेम करायची। मला आठवते तिने मला कुठेतरी ती शूटिंगला कशा तरी फिरायला गेली होती आणि माझ्यासाठी एक असंच ट्रॅकसूट घेऊन आली। मला असं म्हणली की मला असं वाटलं की तुला खूप छान दिसलं, मी तुझ्यासाठी आली। मी कुठेतरी हैदराबादला शूटिंगला गेलो असताना तिच्यासाठी एक साडी घेऊन आलो, तर ती आवडीने ती नेसली सिरियलमध्ये। मला माहित नाही, खूप वेगळं नातं होतं माझं तिचं, आणि तिला अशा अवस्थेत नाही बघू शकत।